ह्या 2 बोटांनी चिमटीत पकडायचं, ही फिंगर पुढे घ्यायची आणि तसं मेजरमेंट करून हात मागे, याच्यानंतरच्या निऱ्या आपल्याला छोट्या घ्यायच्या आहेत. हात पुढे. आता मी हा बोट इथून काढणार आणि इथे ठेवणार. ओके. हा हात मागे, अंगठ्याने पकडलं, हा हात पुढे, बोटांनी पकडलं. आता आपण असा हात वर करायचा. प्रत्येक वेळेला आपल्याला कोणीतरी मदतीसाठी येईल, कोणीतरी माझी साडी नेसून देईल याची वाट बघायची नाही. आपण आपलं शिकायचं. थोडं थोडं सेट करून घ्या. पूर्ण पदर एकदाच काढून घ्यायचा आहे का? नाही, आपण थोडा थोडा पदर काढून घ्यायचा, कारण हा खूप डिफिकल्ट जातो. आता ह्या इतक्या पोर्शनला मांडी थोडंसं असं वर करायचं आणि ते असं घासायचं. मग घासून काय होतं ते बघा, ते सेट होऊन जातात. हे थोडंसं रोल केलं आणि हात फिरवून घ्यायचं, म्हणजे ना पदरचं काय टेन्शनच राहत नाही आपल्याला. असा परफेक्ट तुमचा पदर दिसतो, जो कुठेही फुललेला नसतो, चापून चोपून बसलेला असतो. थोडा टाईम जातो पण तो परफेक्ट राहतो, त्याचा तुम्हाला त्रास पुन्हा होतो.